मंडळी नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे शनिवार आणि मस्तपैकी विशाल नाश्ता घेऊन आला आहे. इडली, डाळ वडा आणि समोसा आणि इकडे चहा आणि दिवाळीचा फराळ वगैरे खाल्ला आणि मस्त एन्जॉय केलं. तर आमच्याकडे सध्या नारळ फराळ जातं लाईट. तर राणीने ते खूप छानपैकी बनवलं आहे राईस पुलाव, तर तुम्हाला मी दाखवते. आणि तर मी इकडे पापड फ्राय करते. तर आहे मटर पुलाव आणि मस्त पापड फ्राय केलेले आहेत. तर शेजवान चटणीबरोबर आता खाणार आहे. दुपारी थोडा वेळ झोपलो आणि उठून आम्हाला जायचं होतं मठामध्ये. तर आम्ही भुईगाव वसई मठामध्ये आम्ही गेलो होतो. तुमचंही छान दर्शन झालंच असेल. त्यानंतर संध्याकाळी घरी आलो आणि इकडे घाट घेतला होता पाणीपुरीचा. आणि तुम्हाला पुढे अजून काय की पाणीपुरी कशी झाली होती ते नक्की बघा व्हिडिओ. बस बस पाणीपुरीचा आस्वाद सगळ्यांनी घ्या आणि मला सांगा कशी झाली आहे पाणीपुरी. चला नको राहू दे. इथे आपला रगडा आहे, इथे कांदा आहे आणि इथे आपली गोड चटणी बनवली आहे आणि इकडे आपलं पाणी बनवलेलं आहे आणि घरच्या घरी मस्त पाणीपुरी बनवलेली आहे. आणि इकडे गड्या लवकर इकडे मस्त बारीक शेव ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी आणि बुंदी. ही पाणीपुरी जर तुम्ही एकदा बनवून खाल्ला तर नेहमी पाणीपुरी तुम्ही घरातच बनवाल. काय आलं त्या गटरची पाणी शट अप. इकडे आपली पाणीपुरी आता झालेली आहे आणि आता आम्ही खाणार आहोत. झालं माझी वगैरे काय करतो. कशी बनल्या? खाल्ली नाही अजून? कसे किसने बनाया? दीपिकाने. त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि बाहेर गेलो, थोडे फटाके फोडले. आणि काय फटाके फोडायचे म्हणजे जीव नसतो, धावायला लागतं आम्हाला. आणि नंतर मस्त एन्जॉय करून आम्ही झोपलो. तुमचाही दिवस कसा गेला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.